श्री स्वामी समर्थ. रामनवमीला दुर्मिळ योग. या काही राशींना मिळणार प्रभू रामांचा आशीर्वाद. नशिबी प्रचंड धनलाभ आणि अडचणी होतील कायमच्या दूर. ग्रीक पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी दिवशी रामनवमी साजरी केली जाते. यावर्षी रामनवमीची तारीख 2 दिवस येत असल्यामुळे नेमकी रामनवमी कोणत्या दिवशी साजरी करायची याबद्दल थोडासा गोंधळ आहे. भगवान श्रीरामांचा जन्म दुपारी झाला होता, त्यामुळे रामनवमी 26 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. हा दिवस खूप शुभ मानला जात आहे, कारण या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत. या दिवशी धनाचा कारक शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. तसेच गुरु आणि चंद्र यांच्या एकत्र येण्याने गजकेसरी राजयोग, तर गुरु आणि मंगळ यांच्या संयोगाने नवपंचम राजयोग तयार होत आहे. याशिवाय डबल त्रिग्रही योगही तयार होत आहे, ज्यामुळे काही राशींच्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. हे संपूर्ण विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी रामनवमीच्या दिवशी मिथुन राशीत गजकेसरी योग तयार होत आहे, तर कुंभ आणि मीन राशीत त्रिग्रही योग बनत आहे. तसेच मिथुन राशीत असलेला मार्गी गुरु कुंभ राशीवर 9वी दृष्टी टाकत आहे. त्यामुळे मंगळ, बुध आणि राहू सोबत नवपंचम राजयोग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी शोभन, सर्वार्थ सिद्धी आणि रवियोगही तयार होत आहे. ग्रीक पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी 26 मार्च 2026 रोजी सकाळी 11:48 सुरू होत आहे. ही तिथी 27 मार्च 2026 रोजी सकाळी 10:06 संपणार आहे. धर्मसिंधूनुसार नवम्या तू मध्यान्हे रामजन्म समाचरेत, म्हणजेच नवमी तिथीच्या दुपारीच भगवान रामांचा जन्मोत्सव साजरा करावा. यामुळे यावर्षी नवमी तिथी दुपारच्या वेळी 26 मार्चला येत आहे. त्यामुळे गृहस्थ लोक 26 मार्चला रामनवमी साजरी करतील, तर वैष्णव संप्रदायातील लोक 27 मार्चला रामनवमी साजरी करतील. रामनवमीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, तर रामनवमी 26 मार्च 2026 रोजी साजरी करणं शुभ मानलं जाणार आहे. याचं कारण म्हणजे या दिवशी दुपारी नवमी तिथी असणार आहे. या दिवशी रामनवमीचा मध्यान्ह मुहूर्त 11:13 पासून ते 1:41 पर्यंत असणार आहे, तर मध्यान्हाचा काळ दुपारी 12:25 असणार आहे. रामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे, जो भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला अयोध्येत राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या पोटी भगवान विष्णूचे 7वे अवतार श्रीरामाचा जन्म झाला. श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम मानले जातात. त्यांनी जीवनात संयम, नीतिमत्ता आणि आदर्श आचरणाचे पालन केले. रामनवमी हा त्यांच्या या आदर्श गुणांना आत्मसात करण्याचा दिवस आहे. तसेच रामाचा जन्म असत्य आणि अधर्माचा नाश करून धर्म व सत्याची स्थापना करण्यासाठी झाला. हा सण दुष्ट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. धार्मिक मान्यतेनुसार रामनवमीच्या दिवशी जी व्यक्ती मनोभावे पूजा, नामाचा जप आणि सत्कर्म करते, त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते, असं देखील सांगितलं जातं. रामनवमीच्या दिवशी काही ज्योतिष उपाय केल्याने भगवान श्रीरामांची विशेष कृपा मिळू शकते. या दिवशी रामचरितमानसच्या बालकांडाचे पठण करा. तसेच तुळशीच्या पानांची माळ भगवान रामांना अर्पण करा. याशिवाय हनुमान चालीसाचे पठण केल्यानेही लाभ होऊ शकतात. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल, ज्यांना रामनवमीच्या दिवशी मिळणार आहे भगवान रामाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय श्रीराम. सगळ्यात पहिली लकी रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस खास लाभदायक ठरू शकतो. बऱ्याच दिवसांपासून चालू असलेल्या अडचणी कमी होतील आणि आयुष्यात आनंद येऊ शकतो. त्यासोबतच कुटुंबात चालू असलेले वाद संपतील आणि घरच्यांसोबत चांगला वेळ घालवताना तुम्ही दिसाल. मुलांकडून किंवा कुटुंबाकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते, त्यामुळे तुम्ही प्रसन्न असाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल, त्यामुळे वरिष्ठ तुमची क्षमता ओळखून तुम्हाला बढती किंवा महत्त्वाची जबाबदारी देखील देऊ शकतात.
त्यामुळे कुटुंबात आनंदमय वातावरण असेल. तसेच भगवान रामांच्या कृपेने व्यवसायातही चांगला फायदा होण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील जुने मतभेद संपतील आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. सगळे मिळून आनंदाने राहतील. जीवनसाथी सोबतचे संबंध सुधारतील आणि जुने वाद हळूहळू कमी होतील. आर्थिक स्थिती या काळामध्ये मजबूत होईल आणि जुन्या कर्जातूनही तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना हा रामनवमीचा दिवस अत्यंत सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण वाढेल आणि लोक तुमच्या वाणीने प्रभावित होतील. आर्थिक स्थिती आधीपेक्षा वेगळी होईल. करिअरमध्ये नव्या संधी मिळतील. तसेच नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याचे योग देखील निर्माण होत आहेत. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. वेतनवृद्धी देखील होऊ शकते. व्यापारामध्ये लाभ मिळणार आहे. नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचे योग देखील आहेत. त्यासोबतच या काळामध्ये भगवान रामाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुम्हाला चारही बाजूने लाभच लाभ प्राप्त होणार आहे. त्यासोबतच भगवान श्रीरामांच्या कृपेने तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या जीवनामध्ये तुमचे नातेसंबंध अधिक सकारात्मक झालेले तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांना देखील रामनवमीचा दिवस खूपच लाभदायी ठरू शकतो. अचानक धनलाभाचा योग निर्माण होणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा उत्तम राहणार आहे. गुंतवणुकीबद्दल देखील तुम्हाला चांगली माहिती मिळू शकते. त्यामुळे या काळात तुम्ही गुंतवणूक देखील करू शकता. नेटवर्किंगमुळे नव्या संधी देखील मिळतील. अडकलेली कामं पूर्ण होतील. तसेच नव्या नोकरीचा योग देखील निर्माण होत आहे. त्यासोबतच बेरोजगार व्यक्तींना या काळामध्ये त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते. त्यासोबतच हा काळ बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी उत्तम असणार आहे. त्यांचा बिझनेस या काळामध्ये प्रगती करताना दिसणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये भगवान रामाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहे. त्यानंतर आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील श्री रामनवमीचा दिवस त्यांच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. त्यासोबतच विदेशासंबंधी कामात यश मिळेल. व्यवसायामध्ये विस्तार होईल. धार्मिक कामात तुमची रुची वाढेल. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत देखील मिळत आहे. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. विदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्न देखील तुमचे या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. त्यामुळे घरामध्ये वातावरण आनंदमय आणि सुखशांतीचे राहणार आहे. त्यासोबतच आर्थिक स्थिरता मिळण्याचे संकेत देखील आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. उत्पन्नामध्ये अधिक वाढ झाल्यामुळे तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी या काळामध्ये होणार आहात. भगवान रामाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद. त्यानंतर आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांसाठी रामनवमीचा दिवस एखाद्या वरदानापेक्षा कमी असणार नाही. कारण या दिवशी भगवान रामाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या मनासारखी एखादी इच्छाप्राप्ती या काळामध्ये होऊ शकते. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. या काळामध्ये खास करून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच या काळात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आनंदाने वेळ घालवताना दिसणार आहात. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये एखादी आनंदमय घटना घेऊन येणारा ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात आनंद आणि प्रसन्न वातावरण असणार आहे. त्यासोबतच या काळात वैवाहिक जीवन सुखमय राहील. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना रामनवमीच्या दिवशी मिळणार आहे भगवान रामाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहेत. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.